नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग एक्झाम बघता म्हणजे लगेचच्या लगेच 30 नोव्हेंबरला आयबीपीएस पीओ ची मेन्स आहे. 1 डिसेंबरला जर आपण विचार केला तर आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह ची एक्झाम आहे. 5 डिसेंबर 7 डिसेंबरच्या केसमध्ये आपण विचार केला तर युनियन बँक ऑफ इंडिया लोकल बँक ऑफिसरची एक्झाम आहे. आणि थोडंसं पुढे गेलो 15 डिसेंबरच्या आसपास तर आयडीबीआय ज्युनियर असिस्टंट मॅनेजरची एक्झाम आहे. अशा या 4 एक्झाम लगेचच्या लगेच लाईन अप सोबत सोबत अपकमिंग असणारी एसबीआय पीओ एसबीआय क्लिरिकल वाले एक्झाम पण आहे. ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर एक मेगा रिव्हिजन सेशन आपण घेतोय किंवा मेगा रिव्हिजन सिरीज आपण घेतोय अश्वमेध नावाची. ही सिरीज असेल 4 दिवस YouTube लाईव्ह आणि ओनली इन लाईव्ह फॉर्मॅटच्या केसमध्ये. ओनली इन लाईव्ह फॉर्मॅटच्या केसमध्ये रोज रात्री 9 वाजता हवाला पाठ चालेल. सर अराउंड 26 नोव्हेंबर 27 नोव्हेंबर 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबर हे 4 दिवस म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शनिवार रविवार लगेच एक्झाम आहे. तर हे 4 दिवस ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट रात्री 9 वाजता हे वाले सेशन चालतील. 26 नोव्हेंबरला आपण पूर्ण मागच्या 4 महिन्याचं 5 महिन्याचं 6 महिन्याच्या बँकिंग न्यूजची रिव्हिजन कंप्लीट करून घेऊया. 27 नोव्हेंबरच्या केसमध्ये आपण नॅशनल इंटरनॅशनल न्यूज पूर्ण करून घेऊया. 28 नोव्हेंबरच्या केसमध्ये महत्त्वाच्या गव्हर्नमेंट स्कीम वाला पार्ट असेल. सोबत सोबत 29 नोव्हेंबरला अवॉर्ड स्पोर्ट्स किंवा मिसलिनियस ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी सगळ्या आपण या सिरीज मध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून अपकमिंग एक्झाम साठी हे तुम्हाला कामा पडेल. सर मी सोबत जर विचार केला आणि रिसेंटलीचे पेपर पॅटर्न पाहिले तर त्या पेपर पॅटर्न मध्ये जवळपास ज्या काही अपकमिंग एक्झाम होणार आहे किंवा इथून मागे एक्झाम झाल्या 50% वेटेज हे फक्त बँकिंग न्यूजला असतं जनरल अवेअरनेस मध्ये. सोबत 20% वेटेज नॅशनल इंटरनॅशनल न्यूजला असतं. गव्हर्नमेंट स्कीमला 10% पर्यंत वेटेज असतं. म्हणजे ओव्हरऑल पेपरचे 80% वाला पार्ट तुमचा याच्यातून कव्हर होईल. बाकीच्या 20% मध्ये अवॉर्ड स्पोर्ट्स मिसलेनियस ऑदर वेगवेगळ्या गोष्टी विचारल्या जातील. म्हणून हा मेजर पार्ट आहे. म्हणून आपल्याला याची रिव्हिजन घ्यायची आहे आणि सगळ्यांसाठी सुटेबल टाइम आहे. जे लोक जॉब करताय, जे लोक बँक मध्ये, जे लोक रेग्युलर दिवसभर बॅचेस करताय किंवा अभ्यास करताय, सुटेबल आणि प्रॉपर टाइम म्हणजे रात्री 9 वाजताचा. 9 ते 10:15 10:30 9 ते 10:15 10:30 असे रेग्युलर 4 दिवस हे वाले लेक्चर चालतील ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा की आपल्याला ओनली इन लाईव्ह फॉर्मॅट मध्ये हे वाले लेक्चर आहे. अभी नहीं तो कभी नहीं अश्वमेध नावाची सिरीज 26 नोव्हेंबर ते 31 नोव्हेंबर अपकमिंग सगळ्या एक्झाम साठी अतिशय महत्त्वाची असणारी सिरीज. सोबत भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल येतात की सर स्पेशल बॅच नवीन चालू होणार आहे. नवीन स्पेशल बॅच कधी चालू होणार आहे? सध्या तरी या वर्षी म्हणजे डिसेंबर एंड पर्यंत कोणतीही जीएची स्पेशल बॅच चालू होणार नाही. जनरल अवेअरनेसचे नवीन स्पेशल बॅचेस ह्या जानेवारी पासून पुढे चालू होतील. पण तुम्ही स्टील सध्या ह्या वेगवेगळ्या बॅचेस चालू आहे. ह्या वेगवेगळ्या बॅचेस सध्या स्टील चालू आहे. यातली तुम्ही कोणतीही बॅच जर विकत घेतली तर ती इथून पुढे म्हणजे आजपासून पुढे जर ही बॅच घेतली तर वर्षभर असेल म्हणजे नेक्स्ट नोव्हेंबर पर्यंत. सर करंट अफेअर्स वाली बॅच घेतली तर आजपासून पुढे म्हणजे पुढच्या नोव्हेंबर पर्यंत. आणि आयडीबीआय किंवा फास्ट ट्रॅक वाली बॅच घेतली तर इथून पुढे 5 महिने म्हणजे अराउंड डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत ही वाली बॅच व्हॅलिड राहील. सर या बॅच मध्ये पूर्ण तुमचं गव्हर्नमेंट स्कीम आहे, स्टॅटिक जीके, स्टॅटिक बँकिंग आहे, स्टॅटिक जीके, इन्शुरन्स अवेअरनेस आहे, पूर्ण करंट अफेअर आहे. पार एप्रिल 2024 पासून तो नोव्हेंबर 2025 पर्यंत असं 18 महिन्यांचा करंट अफेअर याच्यामध्ये भेटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये. बाकी सगळ्या गोष्टी आहे. ही बॅच चालू तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. सर मला फक्त करंट अफेअर करायचंय, मी अगोदर तुमच्या गव्हर्नमेंट स्कीम केल्या आहे, मी अगोदर तुमचं बँकिंग अवेअरनेस किंवा स्टॅटिक जीके केलंय, तर त्या केसमध्ये तुमच्यासाठी 2,500 रुपये वाली बॅच तुम्ही ही वाली बॅच परचेस करू शकता. याच्यात बाकीचे रिव्हिजन लेक्चर्स भेटतील. सर मला फक्त ह्याच वर्षीची एक्झाम द्यायची आहे, पुढच्या वर्षी मला एक्झाम द्यायच्या नाही. मला अपकमिंग असणारे आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह, आयडीबीआय जाम, एसबीआय क्लर्क, एसबीआय पीओ किंवा ह्या अपकमिंग ज्या 3-4 महिन्यात होणारे एक्झाम आहे त्या एक्झाम द्यायचे आहे, तर तुम्ही फास्ट ट्रॅकची बॅच घेऊ शकता. याच्यात पण एप्रिल पासूनचे लेक्चर आहे, एप्रिल पासून तर मार्च पर्यंतचे लेक्चर असतील. ही जरी बॅच घेतली तर एप्रिल 2024 पासूनचे सगळे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये अवेलेबल आहे. तर ह्या हिशोबाने ह्या 3 बॅचेस सध्या चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना आता बॅचेस परचेस करायचे तुम्ही ह्यावाल्या बॅचेस परचेस करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना नाही सर मी पुढच्या वर्षीची नवीन फ्रेश वाली बॅच घेतो तर ती वाली बॅच पण तुम्ही घेऊ शकता. तर मल्टिपल एवढ्या बॅचेस आपल्या चालू आहे. सोबत अश्वमेध नावाची आपली सिरीज पाहायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला अतिशय त्या सिरीजचा फायदा होईल अपकमिंग एक्झाम साठी. तर चालेल, भेटूया
अपकमिंग एक्झाम वाल्या पार्ट मध्ये किंवा अपकमिंग एक्झामची जी सिरीज आहे अश्वमेध मध्ये 26 नोव्हेंबर 2024 पासून रात्री 9 वाजता अधिक माहितीसाठी सारथी एज्युकेशनचं जीए बाय अक्षय चोळके नावाचं टेलिग्राम चॅनल जनरल अवेअरनेसच्या अधिक माहितीसाठी हे वाला चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवू शकता। हा वाला एक महत्त्वाचा मुद्दा। सोबत आपण जर विचार केला जीए बाय अक्षय चोळके सोबत सारथी एज्युकेशन नावाचं पण चॅनल आहे ते पण तुम्ही जॉईन करून ठेवू शकता। चालेल, थांबूया इथे, भेटूया त्या सिरीज मध्ये। धन्यवाद।